नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि इंस्टाग्राम मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, मे मधल्या अवकाळी पावसामुळे आपल्या द्राक्षाची फिजिओलॉजी पूर्ण बिघडून गेली आहे आणि त्यामुळे आपल्या बागेमध्ये डावणी, करपा याचबरोबर सूक्ष्म घट निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळ्यांची शर्यत सुरू झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। परंतु जूनच्या पहिल्याच आठवड्यात चांगला सूर्यप्रकाश हा आपल्याला कुठेतरी आशेचा किरण घेऊन आलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। परंतु अजूनही भय किंवा संकट इथले संपलेले नाहीये आणि यासाठी आम्ही एक स्प्रे तुम्हाला घेतलाय आणि तो स्प्रे म्हणजे इथ्रेल 70 ते 80 ml अधिक टिल्ट 60 ml अधिक 22 200 ग्रॅम एकत्र घेऊन हा फवारा तुम्ही नक्की करा। कारण वाढलेला जोम कमी करण्यासाठी, वेलीवरती आर्टिफिशियल ताण तयार करण्यासाठी, स्ट्रेस देण्यासाठी हा स्प्रे अतिशय महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर आपलं बागाचं डावणी करण्यापासून प्रोटेक्शन होणं आणि बागाची अकाली पानगळ होऊ नये म्हणून टिल्टचा वापर कसा फायद्याचा आहे त्यासाठी हा इंस्टाग्रामचा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात। परंतु आमचा एक मोठा व्हिडिओ तुम्ही युट्यूबला जाऊन नक्की बघा। त्याच्यामध्ये डिटेल मध्ये आम्ही पानं टिकवण्यासाठी काय करायचंय, डावणी करण्यासाठी काय करायचंय, सूक्ष्म घट निर्मितीसाठी काय करायचंय, फर्टिलायझर मॅनेजमेंट कसं करायचंय आणि त्याचबरोबर तुमच्या बागेत वाढलेला थ्रिप्स, आळी आणि खोडकीड याच्यावरती काय काय उपाययोजना करायचंय त्याबद्दल आम्ही सविस्तर विवेचन केलेलं आहे। धन्यवाद।